that give more information about verb. क्रियापदाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. तर बघा या ठिकाणी सूचना ही स्कॉलरशिपचा आपला लेसन आहे. तर क्रियापदाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला ॲडव्हर्ब म्हणतात. तर क्रियापदाला जर आपण वेन, वेअर, हाऊ असे प्रश्न विचारलं तर येणार उत्तर हे काय असतं? ॲडव्हर्ब असतं. काय असतं? ॲडव्हर्ब. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेले ही रॅन फास्ट. ही रॅन फास्ट. तर जर आपण क्रियापदाला विचारलं हाऊ डिड ही रन तर येणारा आन्सर काय असेल? ही रॅन फास्ट असं उत्तर येणार आहे. तर म्हणून या वाक्यामध्ये फास्ट हे काय आहे? ॲडव्हर्ब आहे. तर बघा ॲडव्हर्ब या ठिकाणी आपल्याला तीन प्रकार दिले. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस, ॲडव्हर्ब ऑफ टाइम आणि ॲडव्हर्ब ऑफ मॅनर असे तीन प्रकार आहेत. ॲडव्हर्ब ऑफ प्लेस म्हणजे काय आहे? तर ठिकाणदर्शक, स्थलदर्शक क्रियाविशेषण. जर आपण क्रियापदाला फेअरने प्रश्न विचारला तर येणार उत्तर हे काय असतं? ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. तर या ठिकाणी हेअर, नियर, डिअर, ऑफ, डाऊन, समवेअर हे वर्ड्स काय दर्शवतात रे? ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. काय दर्शवतात? ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. त्यानंतर बघा ॲडव्हर्ब ऑफ टाइम. तर कालदर्शक क्रियाविशेषण. जर क्रियापदाला आपण पेनने प्रश्न विचारला तर येणारं उत्तर काय असतं? कालदर्शक क्रियाविशेषण. काळ वेळ दर्शवणारे क्रियाविशेषण. तर नाव, देन, टुडे, अर्ली, यस्टरडे, टुडे, टुमारो आपण पाहिलेले टाइमलाईन वरचे नाव, जस्ट नाव बरोबर आहे का? तर हे वर्ड्स काय दर्शवतात रे? टुडे, टुमारो, डे बिफोर डे बरोबर आहे का? तर हे वर्ड्स काय दर्शवतात? सगळे टाइम म्हणजे ॲडव्हर्ब्स ऑफ टाइम हे दर्शवतात. त्यानंतर ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. तर मॅनर्स म्हणजे रीत. जर क्रियापदाला आपण हाऊने प्रश्न विचारला तर येणार उत्तर काय असतं रे? तर रीतिवाचक म्हणजे कसं आहे? ॲडव्हर्ब ऑफ मॅनर्स म्हणजे आपल्याला रीत सांगणारे काय दर्शवतात रे? वर्ड्स मिळतात. तर ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. तर उदाहरणार्थ तर स्लोली, ग्रीडीली, केअरफुली, प्रॉपरली. त्यानंतर इझी, नंतर स्ट्रेट, स्लो, फास्टर म्हणजे बहुधा एल-वाय प्रत्यय लावलेले वर्ड्स काय दर्शवतात रे? तर ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर. काय दर्शवतात? ॲडव्हर्ब्स ऑफ मॅनर हे दर्शवतात. त्यानंतर आपण आता डायरेक्ट क्वेश्चन्स बघणार आहे. तर चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. चूज द करेक्ट ऑप्शन टू कंप्लीट द सेंटेन्स. तर बघा ही वॉक्स डॅश डॅश. ही वॉक्स डॅश डॅश लाऊडली, नियरली, स्वीटली, स्लोली. हाऊ ही वॉक्स. तर तो वॉक्स, वॉक्स म्हणजे चालणे. गिव्ह मी आन्सर. स्लोली काय येणार रे? स्लोली. लाऊडली वॉक करतो का आपण? चालतो का? नियरली वॉकिंग कर असते का आपली? स्वीटली असते का? कशी असते? स्लोली वॉकिंग असते. आपली वॉकिंग कशी असते? स्लोली. करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग. इनकरेक्ट मीन्स चुकीची पेअर. पेअर जोडी. चुकीची जोडी आपल्याला काय करायची? ओळखायची आहे. तर वॉक फास्ट, क्राय लाऊडली, रॅन अवे, ईट ब्राईटली. इनकरेक्ट पेअर ईट ब्राईटली. तर वॉक फास्ट करतो आपण, क्राय लाऊडली करतो, रॅन अवे करतो, ईट ब्राईटली करत नाही. सो दिस इज द करेक्ट पेअर. देन बघा questions for practice. Look at the picture and choose the correct adverb. Look at the picture. See the picture and choose the correct adverb. The lion roared. The lion roared. Roaring means जे त्याच्या साऊंडला काय म्हटलं जातं? रोअरिंग.
Which of the following is not an adjective? Adverb. Which of the following is not an adverb? Nicely, carefully. Boldly, lovely. Which of the following is not an adverb? Nicely, nicely असतं. Careful, carefully असतं. Bold, boldly असतं. Love, lovely नसतं. म्हणून काय येणार? Lovely हे adverb नाही. त्यानंतर बघा, choose the adverb from the given sentence. Choose the adverb from the given sentence. The race began and the hare ran faster. The race began and the hare ran faster. तर in this sentence which is the adverb, या दिलेल्या वाक्यामध्ये adverb कोणता आहे? Began, ran, fast and fast येणार काय ना? Fast. तर complete the sentence choosing the correct adverb. We must always speak loudly, hurriedly, softly, roughly. We must always speak. आपण नेहमी कसं स्पीक केलं पाहिजे रे? सॉफ्टली, हळूवारपणे असलं पाहिजे बोलणं. लाऊडली, मोठ्याने बोलणं असलं योग्य आहे का? हरिडली, घाईघाईत बोलणं बरोबर आहे का? रफली, एकदम उद्धटपणाने बोलणं चांगलं आहे का? आणि सॉफ्टली, हळूवारपणे. आपलं बोलणं कसं असलं पाहिजे? मवाळाचं, हळूवारपणे असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, look at the picture and decide the proper sentence for it. Look at the picture and decide which is the proper sentence for this picture. The old man walks slowly. The old man walks slowly. The old man walks faster. The old man runs slowly. The old man runs faster. The old man walks slowly. आणि ओल्ड मॅन कशा पद्धतीने चालू शकतात? फास्ट चालू शकतात का? नाही. त्यानंतर रन करू शकतात का? नाही. आणि रन फास्ट तर अजिबातच नाही. म्हणून काय येणार? वॉक्स स्लोली. आणि बघा, which of the following sentences does not have an adverb? Which of the following sentences does not have an adverb? Let me study carefully. Let's run quickly. Let me study carefully. Let's run quickly. Let me go to school. Let's join happily. क्रिया विशेषण नसलेले. Which of the following sentences does not have an adverb? Adverb नसलेला कोणते सेंटेन्स आहे? Let me study carefully. Carefully या ठिकाणी आहे. Let's run quickly. Quickly आहे. Let me go to school. Let's join happily. कोणत्या वाक्यामध्ये adverb नाही रे? Adverb नाही. चार Let's join happily. Happily आहे की? Let's go to school. In this sentence there is no adverb. या वाक्यामध्ये adverb नाही. In this sentence there is carefully, there is quickly, and the last sentence has happily. So there is no adverb. Next, choose the correct adverb form of the word care. सांगा. Care. हाँ? Care. Careless, carefulness, careful, carefully. काय? Carefully. Right. कारण मगाशी सांगितलं मला केअरफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे. केअर हे फॉर्म आहे, केअरफुल ऍडजेक्टिव्ह आहे आणि केअरफुली बरेच ऍडव्हर्ब वर्ड हे त्या शब्दामध्ये शब्दाला एलवाय प्रत्यय लागल्यानंतर काय होतात रे? ऍडव्हर्ब वर्ड असतात. त्यामुळे एलवाय लावलेले वर्ड हे काय समजायचं? ऍडव्हर्ब आहेत. नंतर बघा, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन सेंटेन्स. They won the match.
sentence. Choose the correct adverb to make a meaningful sentence. चालू करा आवाज येतो. ठीक आहे. बघा, pick out the incorrect word in the given way diagram. Pick out the incorrect word. Incorrect word चुकी. चुकीचा शब्द इन द गिवन वे. बघा, एक्सरसाइज म्हणलेलं आहे. काय म्हणलं रे? एक्सरसाइज. नॉइझिली, केअरफुली, नीटली, डेली. तर चुकीचं कोणतं येणार? नॉइझिली येणार. बरोबर आहे. केअरफुली आपण एक्सरसाइज केली पाहिजे, डेली केली पाहिजे, नीटली केलं पाहिजे. नॉइझिली नसतं एक्सरसाइज. एक्सरसाइज म्हणजे काय रे? व्यायाम. एक्सरसाइज मीन्स जे मराठीमध्ये व्यायाम. त्यानंतर बघा, फाइंड आउट द करेक्ट word to complete the given diagram. बघा, find out the correct word to complete the given diagram. Beautifully, daily, carefully, neatly. Run, write, eat, sleep. काय करतो रे आपण? Beautifully, daily, carefully, neatly. Run beautifully असतं का? Write beautifully, eat beautifully, sleep beautifully असतं का? आपण काय करतो ह्या चारीपैकी? Write beautifully करतो, neatly beautifully करतो. बरोबर आहे का? सॉरी, नीटली राईट करतो, त्यानंतर केअरफुली राईट करतो आणि डेली राईट करतो. बरोबर आहे का? सो सेकंड आन्सर, सेकंड ऑप्शन इज करेक्ट. Read the sentences carefully and choose the correct option. Read the sentences carefully and choose the correct option. I climbed the ladder slowly. I climbed the ladder slowly. I walked carefully. Read the sentences carefully and choose the correct option. तर हे दोन वाक्य दिलेली आहे. I climbed the ladder slowly. I walked carefully. The first sentence is correct. The second sentence is correct. Both the sentences correct. Both the sentences are wrong. I climbed the ladder slowly. Both the sentences are correct. I climbed the ladder slowly. त्यानंतर बघा, find the odd man out. Odd man out means वेगळा शब्द पर्याय. Curly, regularly, daily, angrily. Find the odd man out. वेगळा असलेला शब्द. Curly येणार कारण daily, regular, regularly, angry, angrily. वेगळा कोणता येणार? ॲडव्हर्ब नाही, कर्ली. हा कर्ली हा शब्द काय रे? मूळ शब्द आहे. नंतर चूज द करेक्ट ॲडव्हर्ब फ्रॉम द सेंटेन्स. चूज द करेक्ट ॲडव्हर्ब फ्रॉम द सेंटेन्स. Read the story dash to understand it. Read the story to dash to understand it. Read the story faster, quickly, slowly, early. Read the story fast to understand it. Read the story fast येणार का? Faster, quick,
लिहिलंय. तर स्लोली अर्ली पण येणार आहे. अर्ली म्हणजे लवकर, त्याचा तर काही संबंधच नाही. स्लोली रीड द स्टोरी स्लोली टू अंडरस्टँड इट. समजेपर्यंत कथा काय करा, हळूवारपणे कथा हळूवारपणे वाचा की जेणेकरून ती तुम्हाला समजेल. चूज द प्रॉपर ऑप्शन टू मेक द फॉलोइंग सेंटेन्स मीनिंगफुल. Choose the proper option to make the following sentence meaningful. We dash play kabaddi every day in the evening. We dash play kabaddi every day in the evening. We never play. We always play kabaddi. We rarely. We lately. Never. ऑलवेज. Always. अगदी right. ऑलवेज म्हणजे नेहमी. नेव्हर म्हणजे तिचा अपोजिट, कधीच नाही. रेअरली कधीतरी, अगदी थोड्याच पद्धतीने, अगदी दुर्मिळपणे. लेटली उशीरपणे. तर त्याचा काही संबंधच येत नाही. मग काय ना, वी ऑलवेज आपण नेहमी कबड्डी खेळली पाहिजे. रोज नेहमी आपण काय केलं पाहिजे, कबड्डी खेळलं पाहिजे. इन द इव्हिनिंग, सायंकाळी. Read the following sentence and choose the word that describe the verb in the sentence. Read the following sentence and choose the word that describe the verb in the sentence. All of us ran to school quickly. कोणते येणार? Quickly. बरोबर आहे. Select the correct alternative. We should cut our nails. काय ना रे रेग्युलरली. We should cut. We should आपण कट केलीच पाहिजेत आपली नखे रेग्युलरली. So in this way, this lesson adverb is complete. Scholarship's 27th lesson is complete.